नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 मार्च 2024 ते 17 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पती प्रथम भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला वाटेल की तुमच्या जवळचे लोक आपल्या कार्यक्षेत्रात सामान्यपेक्षा उत्तम करत आहेत. अशात त्यांच्या यशाने ईर्ष्या वाटण्याच्या ऐवजी तुम्हाला त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या यशाला पाहून त्यांचे सहयोग करावे लागेल. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे, कारण या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढविण्यात आणि तुमच्या संचित धनमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. या आठवड्यात घरातील मुलांचे मन त्यांच्या शिक्षणामध्ये कमी लागेल, ज्यामुळे ते टीव्ही पाहण्यात अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यामुळे निराश होण्यासह त्यांच्याबरोबर आपण विवाद करण्याची शक्यता आहे. यावेळी आपण असे काहीही करण्याचे टाळा जे मुलांच्या मनात द्वेष निर्माण करेल. यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवणे चांगले असेल. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत असलेल्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात थोडे प्रयत्न कायम ठेवल्यानंतर मोठी यशप्राप्ती करण्यात मदत मिळेल, कारण यासाठी वेळ अधिक उत्तम संधी घेऊन येईल. अशात या संधीचा योग्य लाभ घेऊन त्यांना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. उपाय: नियमित 21 वेळा ओम दुर्गाय नमःचा जप करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. तुम्ही अधिकच अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारण्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या सहकर्मींचीही साथ असेल. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल, कारण या कारणाने तुम्हाला तणावमुक्त सोबतच ताजेतवाने वाटेल. अशाच यावेळी लाभ घेऊन शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही वेळ शारीरिक गोष्टींमध्येही देण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल तर संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा. आणि शक्य असेल तर घरात राहूनही तुम्ही काही व्यायाम करू शकता. कुणावरही विचार न करता मेहनतीची कमाई व्यर्थ खर्च करणे या सप्ताहात तुमच्यासाठी घाट्याचा सौदा होऊ शकतो. या सप्ताहात तुमचे आई-वडील किंवा मोठे भाऊ-बहीण तुमच्या निजी जीवनात आवश्यकतेपेक्षा अधिक हस्तक्षेप तुम्हाला तणाव देऊ शकते. या काळात तुमचा कल त्यांच्या प्रती खूप खराब असेल. यामुळे घरात तुमच्या सन्मानातही कमी पाहिली जाईल. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा. मिथुन राशी. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक उत्तरदायित्वात वृद्धी होईल. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव असताना दिसेल. अशात येणारी विपरीत परिस्थितीच्या बाबतीत आत्तापासूनच विचार करून त्याचा अनुमान लावून चिंतित होण्यापेक्षा त्यांच्यासाठी तयार राहण्याकडे प्रयत्न करा. जर तुम्ही व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत आहे
तर या सप्ताहात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल की त्यांच्यासोबत काही वचन देण्याच्या आधी तुम्ही सर्व तथ्य चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतर कुठलाही निर्णय घ्या. त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी बरेच चांगले जाईल आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात अनेक चांगल्या गोष्टी होतील आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. यासाठी तुम्हाला दृढ इच्छाशक्ती आणि मनोबलाची आवश्यकता असेल, जी तुम्हाला कठीण वेळेतही चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करेल. चंद्र राशीच्या 9 भावात शनी स्थित असल्याने उत्तम आयुष्यासाठी, आपल्या आरोग्यात आणि व्यक्तिमत्वात सुधारक आणण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न करा. अशात आरोग्यासाठी लांबपर्यंत फिरायला जा आणि शक्य असेल तर लॉनवर शतपावली करा, कारण यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या नेत्र समस्यांनी आराम मिळू शकतो. या सप्ताहात तुमच्याजवळ धन तर असेल, परंतु कुठल्याही वस्तूची खरेदी करण्याच्या कारणाने तुमच्यासाठी ते पर्याप्त नसेल. यामुळे शक्यता आहे की तुम्ही काही बँक किंवा कुठल्याही संस्थाकडून कर्ज घेण्याचा प्लॅन करू शकता. तथापि शक्य असल्यास असे करणे टाळा आणि खरेदी नंतरसाठी टाळा. उपाय: नियमित 23 वेळा ओम बुद्धाय नमःचा जप करा. कर्क राशी: या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकता. हे आपल्याला कुटुंबातील वाढत्या आदरासह इतर सदस्यांशी असलेले आपले नाते दृढ करण्यास मदत करेल. हा संपूर्ण आठवडा कामाच्या ठिकाणी आपण कोणत्याही विपरीत लिंग व्यक्तीकडे आपले हृदय आकर्षित होण्यापासून टाळावे लागेल, अन्यथा आपली बदनामी सोबत आपली प्रतिमा खराब होऊ शकते. म्हणून नंतर ज्याचा पश्चाताप करावा लागेल असे काहीही करू नका. यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल, जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णता करत आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम आपल्या अभिभाविकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकाल. सकारात्मक ऊर्जा या सप्ताहात तुमच्याजवळ भरपूर प्रमाणात असेल, म्हणून आपली ऊर्जा योग्य दिशेत वापर करून त्यात उत्तम लाभ अर्जित करा. अथवा या सप्ताहात कामाचा अतिरिक्त बोजा तुम्हाला अस्वस्थतेचे कारण बनेल. यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावही देऊ शकता. आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह धनसंबंधित गोष्टींसाठी तुम्हाला सामान्यपेक्षा उत्तम फळांची प्राप्ती करेल. या राशीतील नोकरी पेशा जातकांना या काळात त्यांच्या कामाच्या अनुसार उन्नती मिळेलच, सोबतच बऱ्याच जातकांच्या वेतनवृद्धीचीही शक्यता बनत आहे. अशात उत्तम वेळात योग्य लाभ घेऊन प्रत्येक संधीचे धन कमावण्याकडे आपले प्रयत्न करत राहा. उपाय: नियमित 44 वेळा ओम मांडाय नमःचा जप करा. सिंह राशी: या सप्ताहात बृहस्पतीच्या चंद्र राशीपासून 9 भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेले कलह दूर करून खराब कौटुंबिक आर्थिक स्थितीला उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या आईवडिलांनाही तुमच्यावर गर्वाचा अनुभव होईलच, सोबत ते तुमची समजदारी पाहून तुमच्यावर आपले प्रेम दाखवताना दिसतील. या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आढळेल की
आपल्या सर्व कार्याची वाहवा दुसरा सहकारी घेत आहे. म्हणून आपण केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणासही देऊ नका. अन्यथा आपल्या करिअरमध्ये तुम्हाला नकारात्मक त्रास सहन करावा लागू शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी संमिश्र निकाल देईल. शनिवार व रविवार आपल्यासाठी खूप चांगला असेल आणि आपल्या शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्येही वेळ तुम्हाला यश देऊ शकेल. यावेळेस आपले मन फक्त गोंधळात पडण्यापासून दूर ठेवून केवळ आपल्या शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मित्र किंवा सहकारिणीचे स्वार्थी वर्तन या सप्ताहात आपले मानसिक सुख संपवेल. अशात शक्यता आहे की तुम्ही वाहन चालवताना स्वतःला केंद्रित करू शकणार नाही. म्हणून गाडी चालवताना तुम्हाला या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. आर्थिक जीवनात या सप्ताहात तुमच्या प्रेमीसोबत काही मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही धनसंबंधी खूप असहाय्य असाल आणि तुम्हाला आपला व्यर्थ खर्च पाहून आपल्या साथीचे लेक्चरही ऐकायला मिळू शकते. उपाय: प्राचीन पाठ आदित्य हृदयमचा नियमित जप करा. कन्या राशी. चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने यावेळी समाजाच्या बऱ्याच माननीय व्यक्तींसोबत तुमचा संवाद कायम असू शकतो. या काळात तुम्ही त्यांच्या विभिन्न अनुभवांनी आपली रणनीती आणि नवीन योजनांचे निर्माण करताना दिसाल. यामुळे तुम्हाला भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजदारीने गुंतवणूक करण्यात मदत मिळेल. या सप्ताहात तुम्हाला वेळोवेळी आपल्या भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल आणि त्यांच्या मदतीनेच तुम्ही आपले कौटुंबिक जीवन चांगल्या पद्धतीने चालवण्यात सक्षम राहाल. म्हणून तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की या बाबतीत आपल्या भाऊ बहिणींसोबत संवाद करत राहा. कार्यक्षेत्रात आशंका आहे की सहकारिणीकडून तुम्हाला काही धोका मिळू शकतो. यामुळे तुमच्या करिअरमध्येही ब्रेक लागताना दिसेल. अशात तुम्हाला सुरुवातीपासूनच या सप्ताहात खोट्या आणि खराब लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही घरापासून दूर काही उत्तम व मोठ्या कॉलेजमध्ये दाखल होण्याचा विचार करत आहे तर शक्यता जरा अधिक अनुकूल दिसत आहे. अशात या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे समर्थन घेण्याची आवश्यकता असेल. तथापि या काळात कुठल्याही कारणास्तव शॉर्टकट टाळा अथवा आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्हाला तुमचा हरवलेला आत्मविश्वास आणि ऊर्जा पुन्हा येताना दिसेल. ज्याचा परिणाम स्वरूप जर पाहिले तर तुम्हाला कुठलाही निर्णय घेण्यात समस्या येत होती ती आता दूर होताना दिसेल आणि तुम्ही आपल्या समजदारीचा परिचय देऊन योग्य निर्णय घेऊ शकाल. उपाय: नियमित 23 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.